तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आहे 4 ऑक्टोबर 2025, वार आहे मित्रांनो शनिवार. सकाळचे 9 वाजत आलेले आहेत आणि आपण जाणार आहोत मित्रांनो आता गॅस भराय, कारण की काल काय गॅस भरला नाही आपण. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा की शनिवारी आपला बिझनेस कसा होतो मित्रांनो. तर चांगलाच होतो मित्रांनो शनिवारी बिझनेस. तर आजचं अर्निंग पाहत राहा आणि काय काय टिप्स फॉलो करावं लागतील तर नवीन रिक्षावाले पाहत राहा आहे. आणि आपण आज काय करणार आहोत, गॅस भरून पूर्ण पुण्यामध्ये पण जाणार आहोत आणि पिंपरी चिंचवडला पण बिझनेस करणार आहोत, कारण की आहे शनिवार मित्रांनो. त्याच्यामुळे आज कुठं पण जा, बुकिंग वाजता 100%. त्याच्यामुळे आपण आज सगळीकडे फिरून बघूया किती बिझनेस होते आज. आणि चॅनल नवीन असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. तर ठीक आहे, पाहू. तर मित्रांनो, 436 रुपयाचा गॅस बसला आपल्या गाडीत पूर्ण. तर पूर्ण टाकी रिकामी झाली. 10-15 पॉईंट गॅस असेल, अजून एक 7-8 किलोमीटर गाडी गेली असती आपली. तर गॅस संपत आलेला होता, त्याच्यामुळे मस्त गॅस भरला मित्रांनो 436 रुपयाचा. तर आज कुठल्या पण भागात जाऊ मित्रांनो, आज काय गॅसची आपल्याला चिंता नाही. आज कुठं पण जाऊ आणि बिझनेस करू. तर पाहू, आपल्याला मोशीमध्ये आहोत मित्रांनो. आता गॅस भरलेला आहे, आता पाहू आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते. तर पहिली बुकिंग घेऊन आलो मित्रांनो आपण डी वाय पाटील 145 रुपयाची उबेरला. तर उबेरला भावाने झालेला आहे मित्रांनो. तर गेटवर आलो होतो मित्रांनो, तर कस्टमरची ती बॅग राहिली होती डॉक्युमेंटची. तर मित्रांनो, त्या कस्टमरची बॅग राहिली होती आपल्या गाडीमध्ये डॉक्युमेंटची, आणि त्यांना म्हटलं घेऊन जा, मी गेटवरती आहे. तर घेऊन गेले, पण मोबाईलचा मला मेसेज येत होता मित्रांनो की तुमच्या गाडीमध्ये बॅग वगैरे राहिली आहे. तो नंबर देत होता, कलेक्ट करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा म्हणत होता. कस्टमरचा नंबर त्यांनी मला पाठवला होता, परंतु मी ती बॅग दिली ती, तर त्यांना डायरेक्ट मेसेज केला की कस्टमरने रिसीव्ह केली म्हणून. तर ठीक आहे मित्रांनो, आपण आहोत आता डी वाय पाटीलला. तर पाहू आपल्याला कुठली बुकिंग वाजते आता इथून. तर मित्रांनो, 246 रुपयाची बुकिंग घेऊन आलतो आपण डी वाय पाटीलहून आगरकर नगर, म्हणजे रेल्वे स्टेशन साईडला. तर त्यांना मित्रांनो ड्रॉप केला मी आणि 246 रुपये घेतले. तर म्हटलं काय वाजणार नाही, म्हटलं आपलं डायरेक्ट जाऊया आता शिवाजीनगर साईडला, म्हणजे आपल्याला बुकिंग वाजेल. पण जाता जाता मित्रांनो आपल्या रॅपिडोला बुकिंग आली 310 रुपयाची, खेरगावची. तर म्हटलं बरं झालं आली. तर कस्टमर पिक करण्यासाठी मला 1 किलोमीटर जावं लागलं मित्रांनो, कारण की त्यांना 1 किलोमीटर दाखवत होतं आणि कस्टमरचा फोन येत होता, तुम्ही येणार आहेत का? म्हटलं येत आहे, थांबा थोडं 2 मिनिट. तर थांबले ते कस्टमर. तर त्यांना गेलो घेतलं. 310 रुपये त्यांचं बिल झालं मित्रांनो. तर मस्त अर्निंग दिलं उबेरने. 18 किलोमीटर, 19 किलोमीटर दाखवत होतं मित्रांनो. तर मी शॉर्टकट मारला रॅपिडोला आणि 310 रुपये आपल्याला बिल आलं. तर मी तुम्हाला स्क्रीनवर साईडला दाखवतो की किती किलोमीटर भरलं मित्रांनो, आणि 310 रुपये आपल्याला बिल भेटलं. तर मस्त अर्निंग भेटलं मित्रांनो. तर पाहू आता थेरगाव मध्ये आहोत आपण. तर मित्रांनो, आपल्याला बुकिंग फिरून फिरून परत डी वाय पाटीलला चालू आपण. 132 रुपयाची बुकिंग घेऊन आलतो आपण उबेरला थेरगाव मधून डी वाय पाटील पाशी. तर मस्त अर्निंग दिले मित्रांनो. 8 किलोमीटर दाखवलं होतं, 132 रुपये दिले आपल्याला. तर थोडा शॉर्टकट मारला, ते 7.5 किलोमीटरच्या आसपास भरला मित्रांनो. तर उबेरला काही जण म्हणत आहेत की तुम्हाला उबेर कसं परवडतं, तुम्ही मीटरवर गाडी चालवत जा. तर मित्रांनो, मी शॉर्टकट मारत चालतो, कारण की 8 किलोमीटरला 135-40 रुपये बरोबर होत आहेत. कारण की ओला जे रेट देत नाहीये, फक्त उबेर आणि रॅपिडो जे 10 किलोमीटरच्या आतमध्ये आहेत त्याला बुकिंगला बरोबर रेट देत आहे. आणि तिथून पुढच्या थोडं एखादा रुपयाने कमी देतं मित्रांनो. पण तुम्हाला रूट जर माहित असेल तर तुम्ही शॉर्टकट मारीत गेला तर तुम्हाला ते अर्निंग परवडत आहे मित्रांनो, कारण की तो लॉंग होऊन दाखवतो पिकअप आणि लॉंग होऊन ड्रॉप दाखवतो मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला ते परवडतं. ट्रिप घेताना दाखवतं समजा 6 किलोमीटर, 6 किलोमीटर ते दाखवतं 97-98 रुपये, आणि ट्रिप घेतल्यानंतर 5 किलोमीटर असते ते. तर असं मारत चला मित्रांनो आणि अर्निंग चांगलं करण्याचा प्रयत्न करा. तर आपण ठीक आहे, पाहूया आता आपण डी.वाय. पाटील लावत तर कुठली बुकिंग वाजते आपल्याला. आता ही डी.वाय. पाटील आणली होती मित्रांनो दिघीला. 6.5 किलोमीटर पण नाही भरली मित्रांनो, 6.4च भरली. आणि ट्रिप घेताना दाखवत होतं 7.5 किलोमीटर 124 रुपये. तर मी घेतली, पण ती 6.5 किलोमीटर पण भरली नाही मित्रांनो. तर असं शॉर्टकट मारा. आणि तुम्हाला कसं उबर परवडत नाही मला सांगा. तर कमेंट मध्ये काही जण विचारत होते की तुम्हाला उबर कसं परवडतं. तर हे मीटरने नेलं तर बिल तेवढं पण होत नाही मित्रांनो, कारण की इथं ट्रॉफिक नाही. पिंपरी चिंचवड मध्ये जर पुण्यात गेला तुम्ही तर मीटरने नेऊ शकता तुम्ही, कारण की त्या साईडला ट्रॉफिक असतं. तर पाहू आता दिघी मधून आपल्याला कुठली बुकिंग वाजते. मित्रांनो, 262 रुपयाची बुकिंग घेऊन आलो आपण सदाशिव पेठला. तर मस्त बिल दिलं मित्रांनो. 262 रुपये.
आणि आता आहोत मित्रांनो आपण सदाशिव पेठ मध्ये 15 किलोमीटर भरले मित्रांनो. आणि दिघी ते सदाशिव पेठ तर 262 रुपये मस्त अर्निंग दिलं मित्रांनो. तर आपण आहोत मित्रांनो सदाशिव पेठला आणि पाहू आता आपल्याला कुठली बुकिंग वाजते. आणि मित्रांनो दुपारचा टाइम होत आलेला आहे, नाहीतर आपण जेवण करून घेऊया म्हणजे आपल्याला परत उत्साह येईल अजून की बुकिंग घेण्यासाठी, कारण की दुपारून चांगल्या बुकिंग वाजतात. त्याच्यामुळे आपण आता जेवण करून घेऊया मित्रांनो. तर मित्रांनो 232 रुपयाची बुकिंग घेऊन आलो आपण भोगाव बावदानला. तर भोगाव मध्ये आहोत आपण मित्रांनो. आता 232 रुपयाची बुकिंग घेऊन आलेलो आहोत. तर दुपारचं ऊन पण खूप पडलेलं आहे मित्रांनो, खूप कडक ऊन आहे, तुम्हाला दिसतं असं साईडला. 232 रुपये बिल झालं मित्रांनो. आणि किलोमीटर भरलं फक्त 12. म्हणजे ते दाखवत होतं फार मित्रांनो पाषाण साईडने फिरून, पण मी डायरेक्ट आलो आपल्या कोथरूडहून आणि 12 किलोमीटर भरली. तर 232 रुपये मस्त बिल झालं मित्रांनो. तर पाहूया आता भोगावून आपल्या कुठली बुकिंग वाजते. तर मित्रांनो 220 रुपयाची बुकिंग आपल्याला वाढली तिथून कर्वेनगरची डीपी रोडला. तर कर्वेनगर मध्ये आहोत मित्रांनो आणि तिथे घेतल्यानंतर मला रॅपिडोला वाढली होती मित्रांनो फिनिक्स मॉल वाकडची. तर ती काय आपल्याला बसली नाही परत. आणि उबेरची पण बुकिंग घेतली होती आपण 220 रुपयाची. त्यामुळे त्या कस्टमरला पिकअप केला आणि आपण आहोत आता डीपी रोड कर्वेनगरला. तर 220 रुपयाची बुकिंग झाली. तर मस्त अर्निंग दिलं मित्रांनो त्याने आपल्याला. प्रत्येक किलोमीटर मी तुम्हाला साईड दाखवतोय की उबेरला जे म्हणतायत ना उबेरला तुम्ही मीटरने चालू आहात, त्यांनी मला सांगावे कसं किलोमीटर पडलं. तर ठीक आहे 220 रुपये अर्निंग मस्त दिलेलं उबेरने. आणि मित्रांनो 5.7 भरली आणि त्याचं 106 रुपये अर्निंग झालं. तर मला सांग मित्रा की कसं किलोमीटर पडलं. आणि तो म्हणत आहे ना उबेर परवडत नाही, तर कसं किलोमीटर पडलं मला सांग. 106 रुपये अर्निंग आणि 5.7 ला. तर मला सांग उबेर परवडलं का नाही ते. तर मित्रांनो आपण पिंपरी निलखला होता. आता 148 रुपयाची बुकिंग लागतो बावधानहून. चांदणी चौकापाशी होतो मागा भुसारी कॉलनी. तर तिथं काय वाढलं नाही म्हणून आपण बावधान साईडला आलो. म्हटलं इथून आलं तर आपल्या पिंपरी चिंचवड साईडची बुकिंग वाजल म्हणून बावधान साईडला आलो मित्रांनो. तर 148 रुपयाची आपली पिंपरी निलख वाजली. आणि 9 किलोमीटर नाही भरले मित्रांनो, 8.78 भरली असेल. तर बरोबर 17 रुपयाने आपल्याला द्यायला पडलं मित्रांनो. तर मस्त वेळ उबेरने परत एकदा. तर आपण आहोत आता पिंपरी निलख मध्ये आणि पाहूया आपण ज्युपिटर हॉस्पिटल पाशी आहोत मित्रांनो. तर ज्युपिटर हॉस्पिटल पासून आपल्याला कुठली बुकिंग वाजते त्याला. तर मित्रांनो ज्युपिटर हॉस्पिटल पासून आपल्याला वाढली छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडी. तर 152 रुपये झाले मित्रांनो. तर 9 किलोमीटर पण नाही भरलं ते, 8.78 भरलं. तर मस्त अर्निंग दिलं मित्रांनो रॅपिडोन पण. तर इकडे एवढाच फायदा होतो मित्रांनो की ट्रॉफिक कमी असतं आणि फास्ट ट्रिप सोडतो आणि कमी किलोमीटर मध्ये जास्त अर्निंग होतं. त्यामुळं रॅपिडो आणि उबेर चालवतो मी, फक्त ओला बुकिंग घेत नाही. कारण की ओला दाखवते कुठून पण फिरून घेताना उलट दाखवते 6 किलोमीटर, सोडताना दाखवते 7 किलोमीटर. त्याच्यामुळे ते परवडत नाही. तसं उबेरचं नाही. घेताना 6 किलोमीटर दाखवलं तर तुमचं 5.5 किलोमीटर पण 8 किलोमीटर वाचणार तुमचं. त्याच्यामुळे उबेर आणि रॅपिडोला फोकस करत चला मित्रांनो. तर पाहू आपण आता आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडी पाशी. तर पाहू कुठली बुकिंग वाजते आपल्याला. तर मित्रांनो 107 रुपयाची अजून एक बुकिंग मारली आपण. हिंजवडून आणली होती राहटणीला. 6 किलोमीटर पण नाही भरले मित्रांनो, तुम्हाला साईडवर स्क्रीनवर दाखवतो मी. 6 किलोमीटर पण नाही भरले आणि 107 रुपयाची बुकिंग झाली मित्रांनो. त्या कस्टमरने आपल्याला 110 रुपये दिले. तर कसं किलोमीटर पडलं मित्रांनो मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनी मला कमेंट ज्या केल्या होत्या की तुम्ही मीटरनी का चालवत नाही, तर मला सांग कसं किलोमीटर पडले. तर ठीक आहे आपण आहोत आता राहटीमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो आपण आहोत सेक्टर नंबर 3 भोसरीमध्ये इंद्रायणनगरला. तर 10 किलोमीटर पण नव्हते मित्रांनो. टेम्पे 14 करून बुकिंग आली होती आपण आताची. तर मस्त बिल दिलं मित्रांनो त्यांनी. 187 पॉईंट काहीतरी 100 म्हणजे 188 रुपये बिल होतं ते. त्या मॅडमने आपल्याला बरोबर 200 रुपये दिले. मग ते दादा राहू द्या बाकीचे. तर 10 किलोमीटर सुद्धा भरले नाही मित्रांनो ती बुकिंग. आणि उबेरला परवडत आहे. फक्त किलोमीटर बरोबर देत आहे. त्याच्यामुळे ते उबेर आणि रॅपिडो चालवत आहोत आपण आता. तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो. आणि तुम्हाला दाखवतो मी आजचं टोटल अर्निंग किती झालंय. आणि संध्याकाळच्या वाजता आलेले आहे 7 मित्रांनो. 7 वाजेपर्यंत आपलं चांगलं अर्निंग आपण 2000 रुपये क्रॉस केलेले आहेत. तर घरी जाताना पण पाहणार आहोत आपण की आपल्याला आता कुठे बुकिंग वाजते. भाऊ घरी जाताना पण वाढले तर ठीक आहे घेऊया. तर 2000 आपण असे क्रॉस केलेले आहेत.
तर मित्रांनो, घरी येताना अजून एक 60 रुपयाची बुकिंग आणली आपण आहेर आहेर मोशी म्हणून आली. आणि म्हटलं चला ठीक आहे, 3 किलोमीटर होती, 60 रुपये झाले, मस्त अर्निंग झालं. तर स्कूलचा मुलगा होता एक, ट्युशनचा, आरटीओ पासून आणली होती आपण येताना बुकिंग. मोशीच्या आरटीओ पासून मोशी आहेर मोशी मध्ये 3 किलोमीटरला 60 रुपये, ते 20 रुपये किलोमीटर पडलं ते. तर ठीक आहे, आपण आलेलो आहोत आता घरी मित्रांनो. आणि उबेरला आपण 1900 रुपये केलेले आहेत आज. आणि रॅपिडोला मित्रांनो 465 रुपये काहीतरी झालेले आहेत. तर मस्त अर्निंग आपलं 2400 रुपये झालेले आहेत मित्रांनो. आणि सकाळी गॅस पण चांगला बसला होता, 436 रुपयाचा काहीतरी गॅस बसला होता आपल्या गाडीत. तर गॅस भरून आपल्याला 2000 रुपये शिल्लक राहिलेले आहेत आज. तर शनिवारी बिझनेस होतो मित्रांनो असा, त्याच्यामुळं रोज रोज हा बिझनेस असा होत नाही. तर नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कोणाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारत चला मित्रांनो. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि आपण टार्गेट ठेवणार आहोत मित्रांनो की आपलं 7 दिवसात अर्निंग कसं होतंय. तर आज दुसरा दिवस आहे, काल 1800 रुपये झाले, आज 2400 रुपये झाले मित्रांनो. तर एका साईडला तुम्हाला अर्निंग दाखवाल आणि एका साईडला तुम्हाला डेली रोजचा गॅसचा खर्च आहे जो तो दाखवल की किती आपले 7 दिवसात किती अर्निंग होत आहे आणि 7 दिवसात किती खर्च होतोय आपला. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद, गुड नाईट.